अन्न औषध प्रशासन नाशिक कार्यालयास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दिनांक 12/12/2023 रोजी पवन संजय कोलकर MHB कॉलनी सातपूर नाशिक येथे धाड टाकली असता सदर ठिकाणी विविध प्रकारचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा 11,272 किमतीचा साठा विक्रीसाठी साठविला असल्याचे आढळले। सदरचा साठा हा महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असल्या कारणाने या कार्यालयाची अन्न औषध प्रशासन अधिकारी PS पाटील यांनी ताब्यात घेतला। त्यामुळे या प्रकरणातील पवन संजय कोतकर MHB कॉलनी सातपूर नाशिक यांच्या विरुद्ध सातपूर पोलीस स्टेशनमध्ये भादवी कलम 328 व अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास सातपूर पोलीस स्टेशन मार्फत करण्यात येत आहे। तसेच दिनांक 13/12/2023 रोजी पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत बाळकृष्ण निवास, बाळकृष्ण सदन उन्नती हायस्कूल समोर पेट्रोल नाशिक या ठिकाणी अन्न औषध प्रशासनात प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा विक्रीसाठी साठवणूक केल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्याच अनुषंगाने अन्न औषध प्रशासन नाशिक कार्यालय पथक ही कार्यवाहीसाठी घटनास्थळी गेले असता सदरचे ठिकाण हे कुलूप बंद आढळून आले। आजूबाजूला चौकशी केली असता जागा मालक शिवाजी मधुकर पवार हे उपस्थित झाले। त्यांचा जबाब नोंदविला असता सदरचे गोदाम हे दिनेश चंद्रकांत अमृतकर यांना भाड्याने दिल्याचे सांगितले, परंतु त्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता त्या दिनेश भ्रमणध्वनी बंद आढळला व आजूबाजूस चौकशी केली असता कोणीही उपलब्ध नसल्याने सदर गोदामात खिडकीतून बंदोबस्त मागितला असता पोलिसांच्या उपस्थितीत व पंचनाम्याच्या समक्ष सदरचे गोदाम अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कुलूप तोडून प्रवेश केला असता त्यामध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा आढळून आला। त्याचे मोजमाप केले असता आतापर्यंत अंदाजे 10 लाखांच्या तर प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा आढळून आला। त्या संदर्भात अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला असून मोजमाप अद्याप सुरू असून अन्न सुरक्षा अधिकारी यांनी पंचवटी पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये संबंधित व्यक्तीविरुद्ध भादवी कलम 188, 272, 273, 328 अंतर्गत तक्रार देण्यात येत आहे। पुढील कारवाई सुरू असून अन्न औषध प्रशासनाची जिल्ह्यात गुटख्याविरुद्ध कारवाई सुरू आहे। सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त सानप विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अमृतकर रासकर, अविनाश दाभाडे अन्न सुरक्षा अधिकारी गुप्तवार्ता श्री देशमुख, गोपाल कासार यांच्या पथकाने सह आयुक्त नाशिक विभाग नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। आज सकाळी आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती की पेट्रोलला बाळकृष्ण निवासमध्ये एक चोरून प्रतिबंधित अन्नपदार्थ साठवून ठेवले, विक्रीसाठी साठवले अशी बातमी मिळालेली होती। त्या अनुषंगाने आम्ही इथं आलो आणि नंतर लोकल चौकशी केली आणि आपले जे नाशिक रोड पोलीस स्टेशन पंचवटी पोलीस स्टेशनच्या मदतीने आम्ही या ठिकाणी धाड घातली, कारवाई केली। साधारणतः 8-9 लाखाच्या आसपास मला प्रतिबंधित अन्नपदार्थ साठवलेले आढळले। काउंटिंग सुरू आहे आणि पुढील तपास आम्ही पंचवटी पोलीस स्टेशनला देत आहे। पुढचा मुद्देमालामध्ये कुठल्या प्रतिबंधक वस्तूंचा विमल पान मसाला आहे, हिरा आहे म्हणजे राजनिवास आहे, ही पान मसाल्याचे विविध पदार्थ आहेत, हे बँड आर्टिकल आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।